श्री सूक्त जे आहे ते अतिशय महत्त्वाचं आहे. म्हणजे प्रत्येक घरामध्ये ते रोज सकाळी लावलंच गेलं पाहिजे असं माझं मत आहे. ते अतिशय गुणकारी आहे. म्हणजे त्याच्यामधल्या ज्या ऋग्वेदातल्या ज्या काही जे आहेत ऋचा, त्या सगळ्या ऐकणं खूप महत्त्वाचं आहे. त्यांनी व्हायब्रेशन्स चांगले तयार होतात. आपण जे म्हणतो की लोक विसरत चाललेत की त्या ऋचा ज्या आहेत, श्लोक जे आहेत, ते घरातल्या लहरी पण बदलतात. आज अनेक घरांमध्ये निगेटिव्ह व्हायब्रेशन्स असतात. सतत कोण ना कोणतरी आजारी पडतच असतं. म्हणजे एकाचा ताप झाला दुसऱ्याला आला, एकाचं डोकं दुखतं, एकाचं अंग दुखतंय, किंवा आपण म्हणतो जे प्रॉब्लेम्स येतात ते यांनी कमी होतात. सो त्यासाठी ही मंत्रांची व्हायब्रेशन्स निर्माण होणं खूप महत्त्वाचं आहे. कारण आपली पुढची पिढी आपल्याला ऑब्झर्व करते ना. आज जर आपणच हे मंत्र विसरलो, हे लुप्त होत गेलं, तर आज अमेरिकेमध्ये मोठा स्टडी होतोय या सगळ्यावरती की हे मंत्र कसं काम करतं. पण हे भारतातलं ज्ञान आहे, ते भारतीयांनी पण टिकवायला हवं.